इकडे महायुतीमध्ये नाशिकच्या उमेदवारीचा तिढा सोडवण्यासाठी काल जोरदार हालचाली पाहायला मिळाल्या। भाजपचे नेते गिरीश महाजनांनी शांतिगिरी महाराज, छगन भुजबळ, विजय करंजकर यांची भेट घेतली आणि महायुतीच्या स्थानिक नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या। दरम्यान आजच नाशिकचा उमेदवार घोषित होण्याची दाट शक्यता आहे, अंदाज आहे। तो पण आज सर्व आणि तुम्हाला लवकरच बातमी मिळेल। सिटिंग जागा जी आहे ती शिवसेनेची आहे। या बाबतीमध्ये भुजबळ साहेबांचं नाव आलं, त्यांचे नाव पुढे केलं गेलं, वरतूनही पुढे गेलं, पण काही अडचणी असतील त्यामुळे अजूनपर्यंत नाव किंवा पक्ष निश्चित झालेला नाहीये। 10-11 वाजेपर्यंत 11-12 वाजेपर्यंत दुपारपर्यंत या नावाची घोषणा करता आपल्याकडे वेळ पण नाही, कारण परवा फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी तयारी करावी लागेल। आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रांजल, अगदी थोडक्यात नाशिकचा तिढा आज सुटण्याची शक्यता कितपत? ज्ञानदा, आज दुपारपर्यंत नाशिकच्या जागेचा तिढा हा सुटणार आहे, ही दाट शक्यता आता वर्तवली जाते। आपण जर बघितलं तर ही जागा हा निश्चित उमेदवार निश्चित होण्यासाठी खरं तर महायुतीमध्ये वेगवान हालचाली या बघायला मिळत आहेत। आपण जर बघितलं तर काल गिरीश महाजन हे नाशिकमध्ये होते, त्यांनी शांतिगिरी महाराज असतील, ठाकरे गटाचे विजय करंजकर असतील, यासोबतच इतर पदाधिकाऱ्यांच्या भेट घेतल्या होत्या। छगन भुजबळांची देखील जवळपास बंद दाराआड त्यांची चर्चा ही झालेली होती। यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील काल संध्याकाळी नाशिकमध्ये आलेले आहेत आणि ते देखील आज मॅरेथॉन बैठका घेणार आहेत। थोड्याच वेळात ते देखील छगन भुजबळांच्या भेटीला जाणार आहेत। त्यामुळे खरं तर आजच ही जागा जी आहे ती निश्चित करण्यासाठी, उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यासाठी महायुतीमध्ये वेगवान हालचाली या बघायला मिळत आहेत। दुसरीकडे आपण जर बघितलं तर ही जागा शिवसेनेकडेच राहणार असं सांगितलं जात आहे। मात्र उमेदवार कोण हा सस्पेन्स जो आहे तो कायम आहे। हेमंत गोडसे यांच्याच नावाची पुन्हा घोषणा होणार की इतर कोणत्या उमेदवाराचं नाव जे आहे ते पुढे केलं जाणार, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर बघितलं तर म्हणजे उमेदवाराबाबत कोणीही बोलत नाहीत। आपण आत्ता जर बघितलं तर दादा भुसे पालकमंत्री आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी देखील म्हटलं आहे की आज दुपारपर्यंत तुम्हाला गोड बातमी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील मात्र उमेदवार हेमंत गोडसे असणार का या प्रश्नावरती त्यांनी शिवसेनेचाच उमेदवार राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आता आज खरंच ही घोषणा होते का, उमेदवार कोण असणार याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागेल। अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवसच आता शिल्लक आहेत, त्यामुळे लवकरात लवकर उमेदवाराची घोषणा कधी होते याकडे अर्थातच सर्वांचं लक्ष नाशिकच्या बाबतीत। धन्यवाद प्रांजल या माहितीबद्दल। दरम्यान दादा भुसे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा आपण पाहूया। मला वाटतं की काही वेळेतच त्याची गोड बातमी तुम्हाला मिळेल। असं ऐकायला मिळालंय ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीला महायुतीमध्ये शिवसेनेची जागा आहे आणि शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदय लवकर करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।